गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर ते मनमाड हा रस्ता जो आहे त्याची दुरावस्था झालेली आहे। त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तो रस्ता दुरुस्तीची मागणी ही खासदार असो किंवा त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असो यांनी सातत्याने केली। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्या रस्त्याची कामं सुरू झाली, मात्र ती प्रलंबितच राहिली। अनेकदा ठेकेदार देखील बदलले गेले। अखेर अनेक वर्षांच्या काळानंतर त्या रस्त्याचे काम हे सुरू झालेलं आहे। मात्र आता तो रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, त्या रस्त्यावरची जी वाहतूक आहे, वर्दळ आहे, ती इतरत्र रस्त्यांनी वळवण्यात आलेली आहे। ती जी वर्दळ आहे ती आता छत्रपती संभाजीनगर मार्गे अहिल्यानगरकडे वळवण्यात आलेली आहे। मात्र आता ती जी वर्दळ वाहनांची संख्या आहे ती या मार्गाने वळवण्यात आल्याने या रस्त्याची देखील आता कुठेतरी दुरावस्था होत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जो हा महामार्ग आहे, या महामार्गावर देखील अनेक खड्डे आहे। या रस्त्याची देखील चाळण झालेली आहे। या रस्त्यांबाबत देखील अनेक आंदोलनं झाली, त्यानंतर उपोषणं देखील झालेली आहे। अनेक प्रशासकीय स्तरावरती निवेदनं देखील देण्यात आलेली आहे। मात्र या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही, किंबहुना या रस्त्याचे काम देखील सुरू झाले नाही। गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरची जे खड्डे पडलेले आहेत त्याची डागडुजीसाठी मुरुमाचा उपयोग करण्यात आला आहे। मुरुमाने ते रस्ते खड्डे जे आहेत ते दुरुस्त करण्यात आले। मात्र आता ही नगर मनमाड ज्या रस्त्यावरची जी वर्दळ आहे ती ज्या पद्धतीने आता छत्रपती संभाजीनगरकडे त्या मार्गे अहिल्यानगरकडे वळवण्यात आलेली आहे, त्यामुळे आता कुठेतरी पुन्हा एकदा या रस्त्याची झालेली चाळण अत्यंत खराब होऊन हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होऊ शकतो। तसेच या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे आणि मराठवाड्याकडे जाणारा हा रस्ता असल्याने या ठिकाणची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर आहे। या रस्त्याबाबत नेवासाचे जे आमदार आहे विठ्ठलराव लंगे यांनी देखील शासन स्तरावरती पाठपुरावा केलेला आहे। मात्र आता नगर मनमाडची जी वाहतूक या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे, त्यामुळे आता या रस्त्याचं देखील दुरावस्था होण्याचे प्रमाण हे वाढलेलं आहे। यामुळे नागरिकांनी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, तसेच नगर मनमाडचे काम देखील तातडीने पूर्ण व्हावे, जेणेकरून दोनही रस्ते, दोनही महामार्ग हे व्यवस्थित असेल व वाहनधारकांना प्रवास करताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही अशी मागणी होते। मात्र आता येणाऱ्या काळात हा रस्ता कधी होणार हा प्रश्न प्रलंबित आहे।